नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजता शहरातील राजकीय वातावरण तापले असून प्रभाग क्रमांक 2 मध्येही निवडणूक प्रचाराला वेग आलाय। शिवसेनेच्या वतीने नगरसेवक पदासाठी भाऊसाहेब लक्ष्मण निमसे तसेच रामभाऊ मधुकर जाधव हे उमेदवारी लढवित असून त्यांच्या प्रचाराला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय। दोन्ही उमेदवार सध्या प्रभागात प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन नागरिकांची समस्या जाणून घेत असून पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता, ड्रेनेज, आरोग्य आदी मूलभूत प्रश्नांवर संवाद साधत आहे। निवडून आल्यानंतर प्रभागातील सर्व समस्या प्राधान्याने सोडविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय। भाऊसाहेब निमसे व रामभाऊ जाधव हे दोघेही समाजकार्यात नेहमी अग्रेसर राहिले असून सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होत आले। त्यांच्या कार्याची दखल घेत मतदारांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र सध्या प्रभागात पाहायला मिळतंय। छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे थोर शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे, आदरणीय वंदनीय दिघे साहेब यांचे चरणी प्रणाम करतो। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुका आणि आपल्या नाशिक जिल्ह्यातही नाशिकमध्ये सुद्धा महानगरपालिकेची ही निवडणूक आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं होते। प्रभाग क्रमांक 2 मध्ये आपण हे चार उमेदवार उभे केले, चारही शिवसेनेचे उमेदवार आहेत। तर म्हणजे भाऊसाहेब निमसे आणि आपला रामभाऊ जाधव अमोल बऱ्याच घडामोडी होत असतात, परंतु ह्या होत असताना ज्या ज्या काही आपल्या पक्षामध्ये करायला पाहिजे त्या आपल्या पक्षामध्येच राहिलं पाहिजे। आणि खऱ्या अर्थानं कविताताई अंडे आहेत, अश्विनीताई बागुल आहेत, हे चारही उमेदवार धनुष्यबाण या निशाणीवर उभे आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि आपली असेल युती आहे, परंतु युती धर्म कोणी पाळला पाहिजे, कसा पाळला पाहिजे, हा एक संशोधनाचा भाग या ठिकाणी आहे। मी तुम्हाला सगळ्यांना एकच विनंती करेन की हे जे काही उमेदवार आहे, हे उमेदवार तुमच्या आमच्यातले तळागाळातले शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, मेहनतकऱ्यांचे। तसं जर पाहिलं तर नांदूर मांदूर असेल किंवा आडगाव हा भाग असेल, हा संपूर्ण भाग आणि मधला पट्टा असेल, हा सगळ्या शेतकऱ्यांचा पट्टा आहे। मधल्या भागामध्ये विडी कामगार वस्ती असेल किंवा इतरही कामगार या ठिकाणी एकवटलेले आहेत। हा सगळा कष्टकरी मेहनतकऱ्यांचा भाग आहे आणि ह्या मेहनतकऱ्यांच्या भागामध्ये खऱ्या अर्थाने जे कोणी आपल्याला कामी येऊ शकतात, जे कोणी आपल्या हाकेला धावून येऊ शकतात, जे कोणी आपल्या काचा बंद करून गाड्या न चालवता तुमच्यासाठी केव्हाही काच उघडी करू शकतात, अशा लोकांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहिलं तर या महाराष्ट्राचा विकास करताना मागच्या 2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी काम केलं। ते काम आपण सगळ्यांनी आपल्या डोळ्यांनी, उघड्या डोळ्यांनी पाहिले। त्या 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये अनेक योजना आणल्या, अनेक योजना पुढे केल्या, प्रत्येकाच्या हिताच्या योजना होत्या। मग त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना, लाडकी बहीण 1500 रुपये, 1500 रुपये काही फार मोठे, त्याची काही पोट भरत नाही। जुने लोक म्हणायचे दात करून काही पोट भरत नाही आम्हाला, पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ज्या लाडक्या बहिणीला 1500 रुपये द्यायचं धारिष्ट आजपर्यंत कुठल्याही सरकारने, कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी दाखवलं नव्हतं। ते धाडस आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी दाखवलं। त्या 1500 रुपयांनी तुमचं काही होत नाही, आम्हाला माहिती आहे, परंतु एक गोष्ट प्रकर्षाने ध्यानात ठेवली पाहिजे, कष्टकरी कामगार कोण काय असतील ह्या लोकांना, आपल्या गोरगरिबांना जाणीव आहे की ज्या वेळेला आमचं मुलगा शाळेमध्ये जातं, शाळेमधून आल्यानंतर त्याची 100 रुपये फी लागती आणि 100 रुपये देण्यासाठी 4 वेळा आईला बापाला विनंती करायला लागते। 4 वेळा विनंती केल्यानंतर त्या बापाकडे पैसे नसतात, आई त्याला पैसे देऊ शकत नाही। एकदा, दोनदा, तीनदा शाळेमध्ये शिक्षक हे तगादा लावत असतात आणि शेवटी 2 दिवस ते पोरगं घरी बसून राहतं। आई मोलमजुरी करल, काय करल, कष्ट करल, इकडून तिकडून कोणाकडून उसने पासने करून 100 रुपये त्याला दे आणि 2 दिवसानंतर त्याला शाळेत पाठवायचं काम ती आई करायची। त्या आईला त्या मुलाच्या 100 रुपयासाठी वंचित राहावं लागत नाही, हे काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलं। अनेक मायबावली असतील,
त्या माय माऊलीला कधी जर ताप आला असेल, कधी कुठला आजार झाला असेल, तर त्या आजाराला सामोरे जाताना ती अनेक व्यासपीठावरती उपस्थित असलेले मान्यवर, आपले सर्वांचे लाडके विजयाप्पा करंजकर, त्याचप्रमाणे आपले ज्येष्ठ नेते शिवाजीप्पा भोर आणि जिल्हाध्यक्षा, महिला जिल्हाध्यक्षा पूजाताई, त्याचप्रमाणे आमचे मित्र अमोल सुरवशी आणि सर्व उपस्थित मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते, आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो, त्याचप्रमाणे आभारही व्यक्त करतो. आणि गेले आमची उमेदवारी निश्चित झाल्यापासून प्रभाग क्रमांक 2 मध्ये अतिशय शिवसेनेच्या लाडक्या बहिणी, त्याचप्रमाणे ज्येष्ठ श्रेष्ठ शिंदे साहेबांना मानणारा वर्ग फार मोठा आहे. आणि जसे आम्ही प्रचारात करत असताना लाडक्या बहिणींनी आम्हाला सांगितलं, शिंदे साहेबांचं काम फार मोठं आहे आणि आम्ही शिंदे साहेबांनाच मतदान करू, म्हणजे ते आमचे दैवत आहे आणि त्या दैवताला आम्ही सदैव नमन करू. आम्हाला प्रभाग क्रमांक 2 मध्ये आमचे 4 उमेदवार आहे. मध्ये अश्विनी महेश भागोल आहे, त्याचप्रमाणे कविता धनवर आंडे आहे आणि मधुकर जाधव, मी स्वतः आणि दुसरे उमेदवार श्री भाऊसाहेब लक्ष्मण निवशे आहे. आम्ही 4ही उमेदवार शिवसेनेचे आहे हे आम्ही सर्वांना सांगतो आहे. जसा प्रचार शिवसेनेचा होतोय तसा लोकांचा प्रतिसाद आमच्या पाठीमागे आहे, त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे आहे. आणि आमचे ज्येष्ठ नेते विजयाप्पा असतील, शिवाजीप्पा असतील आणि वरिष्ठ पातळीवरचे नेते, त्यांचा आशीर्वाद देखील आमच्या पाठीशी आहे. आणि आम्ही नक्कीच या ठिकाणी शब्द देतो की शिवसेना या ठिकाणी वाढती राहील आणि शिवसेनेचे 4ही सीटे निवडून येतील, असंच आम्ही या ठिकाणी काम करू. आणि मतदार आम्ही सांगू इच्छितो, आम्ही चारही उमेदवारांना तुम्ही आमच्या मतावर उभे आम्हाला निवडून द्या. तुमच्या सर्व अपेक्षा आम्ही पुऱ्या करू. या ठिकाणी आम्ही ठामपणे विश्वास देतो. आज 2 दिवसापासून माझी थोडी तब्येत खराब होती, माझा आवाज थोडा कमी आहे, म्हणून माझा आज आवाज निघाला नसेल तरी चालेल, पण नक्कीच 2 दिवसात त्याच्यापेक्षा जास्त आवाज निघेल. मला बोलायची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांच्या बरोबर आभार व्यक्त करतो. धन्यवाद. शिवसेनेच्या भूघातल्या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी प्रचार कार्याचे उद्घाटन नुकतंच आपले शिवसेनेचे उपनेते आपले झुंजार आमचे असे मोठे बंधू विजयाप्पा करंजकर यांच्या हस्ते नुकतंच या कार्याचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमासाठी उपस्थित या प्रभागाचे दोन्ही भावी नगरसेवक श्री भाऊसाहेब निमसे ड मधून उभे आहेत, श्री रामभाऊ मधुकर जाधव क मधून उभे आहेत, आमच्या कविताताई आंडे प्रभाग 2 ब मध्ये आहेत, अश्विनीताई बागुल अ मध्ये आहेत. हे 4ही उमेदवार या ठिकाणी आपल्या प्रभाग 2 मध्ये सक्षम असे उमेदवार या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून दिलेले आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहीण योजनेचे सर्व शिलेदार, आमच्या सर्व लाडक्या बहिणी, लाडके भाऊ या ठिकाणी सर्व उपस्थित झाले. तुमचं सर्वांचं मनापासून या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो आणि आपल्याला या ठिकाणी धन्यवाद देखील देतो. हा प्रभाग कसं बघितलं गेलं तर देवळाली मतदारसंघाचा पूर्वीचा हा आडगाव असेल, नांदूर मानूर असेल, हा सर्व पूर्वीचा देवळाली मतदारसंघाचा ग्रामीण भागातला भाग होता. आणि नव्याने जेव्हा पूर्व मतदारसंघ झाला तेव्हा याची या ठिकाणी प्रभाग 2 मध्ये विभागणी झाली. प्रभाग 1 आपला मसूरचा होता आणि 2 नंबर प्रभाग हा आपला आडगाव आणि हा परिसर होता. या मतदारसंघामध्ये आपण बघितलं असत मागच्या पंचवार्षिकला जे नगरसेवक होते त्यांनी त्यांचे काय कर्तृत्व आणि काय कारनामे केले त्याचं निश्चितपणे त्यांना या ठिकाणी फळ भेटल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या दोन्ही आपल्या 4ही उमेदवारांनी या ठिकाणी विनंती करतो की भाऊसाहेब निमसे असतील, रामभाऊ जाधव असतील, कविताताई असतील, अश्विनीताई बागुल असतील, तुम्ही या प्रभागाच्या खऱ्या अर्थाने या ठिकाणी भविष्यामध्ये या प्रभागामध्ये तुम्हाला सेवक म्हणून ही जी जनता तुम्हाला निवडून देणार आहे त्यासाठी तुम्ही प्रत्येक या ठिकाणी प्रभागातला आपल्या आडगाव असेल, नांदूर मानूरचे शिवार असेल, आपला नवीन विकसित झालेला आपला हा जो
जत्रा हॉटेलचा परिसर असेल, या सर्व परिसरामध्ये आपण प्रत्येक मतदारांच्या घरोघरी जाताना त्यांना एकच सांगा की आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी या ठिकाणी आपल्या या महिला भगिनींसाठी जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून त्यांना जो या ठिकाणी रोजगार आणि दिलासा दिलेला आहे, त्याचं निश्चितपणे तुम्हाला या ठिकाणी फळ या महानगरपालिकेमध्ये भेटल्याशिवाय राहणार नाही. आणि आपण या लाडक्या बहिणींच्या माध्यमातून, लाडक्या भावांच्या माध्यमातून या प्रभागाचा आपण निश्चितपणे येत्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने विकास करणारच आहात. या ठिकाणी पाण्याची समस्या असेल, रस्त्याचे काही प्रश्न असतील, त्याचप्रमाणे या ठिकाणी आपले गार्डनचे प्रश्न असतील, ते निश्चितपणे आपण सर्व या ठिकाणी प्रभागातल्या आपल्या नागरिकांना विश्वासात घेऊन निश्चितपणे आपण त्यांचे प्रश्न मार्गी लावाल आणि येत्या काळामध्ये आपण सर्वांना सोबत घेऊन सर्वात जास्त बहुमताने या प्रभागामध्ये निवडून याल आणि निश्चितपणे आपल्याला महानगरपालिकेमध्ये सेवा करण्याची संधी आपल्या या प्रभागातील महिला भगिनी असतील, आपले सगळे युवक असतील, आपले वृद्ध असतील, यांच्या माध्यमातून निश्चित आपल्याला भेटत. मी आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा देतो की आपण सर्वांना या ठिकाणी बोलून आम्हाला आपल्या सर्वांच्या साक्षीने या कार्याचे उद्घाटन करून जो मान सन्मान केला त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार मानतो. आणि या ठिकाणी आपले उपनेते जे आपण विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं. प्रभाग क्रमांक 2 प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले शिवसेनेचे उपनेते विजय अप्पा करंजकर, तसेच शिवसेनेचे नेते शिवाजी महाराज आणि आमच्या ताई जिल्हा अध्यक्ष पूजाताई धुमाळ आणि मंगलताई भास्कर, तसेच अमोल सूर्यवंशी आणि सर्व माझ्यावर आमच्या दोघा उमेदवारावर प्रेम करणारे मतदार बंधू भगिनींनो, खरं तर या ठिकाणी आज दादा साहेब भुसे हेच येणार होते, परंतु त्यांना उशीर होत आहे. त्यांनी आपणला फोन करून सांगितलं आहे की तुम्ही जाऊन करून घ्या, मला उशीर होतोय. त्यामुळं मग आम्ही आपणला म्हटलं घ्या करून, उशीर होतोय, खूप वेळ झालेला आहे. आणि त्याप्रमाणे आपला कार्यक्रम झालेला आहे. तसेच या ठिकाणी मी प्रभाग क्रमांक 2 मधून या प्रभागामधून धनुष्यबाण शिवसेना या पक्षाकडनं अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहे. आणि तसेच प्रभाग क्रमांक क मधून रामभाऊ जाधव हे धनुष्यबाण चिन्हावरती आणि शिवसेना या पक्षाकडनं अधिकृत उमेदवार आहे. तसेच कविता धर्मवीर आंडे प्रभाग क्रमांक 2 ब यामधून त्या उमेदवार आहे. तसेच अश्विनी भावेश बागुल प्रभाग क्रमांक यावी आमच्या बरोबर उमेदवार आहे पॅनलमध्ये. तरी मी सर्वांना मनापासून कळकळीची विनंती करतोय की सर्व बंधूंनी, मतदार राजा बंधू भगिनींनो, की या येणाऱ्या 15 तारखेला मतदानाच्या दिवशी मतदान रूपी आशीर्वाद तुम्ही धनुष्यबाणाचं बटन दाबून तुम्ही या ठिकाणी आम्हाला नगरपालिकेत पाठवाल ही मी तुमच्याकडनं अपेक्षा करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व मान्य शिवसेनेचे उपनेते विजय अप्पा करंजकर, शिवाजी राजे भोर, भाऊसाहेबजी निमसे, रविभाऊ जाधव, मंगलाताई भास्कर आणि पूजाताई धुमाळ, कोणाचं नाव विसरलं असेल तर क्षमा. प्रभाग 2 मधल्या नागरिकांना मला एकच विनंती आहे माझी की चारही उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्या आणि शिवसेनेचा चारही लोकांना भरघोस मताने निवडून द्या, एवढंच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.